श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि वाचक मित्रांचे आजच्या या अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण भागामध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा हा विषय केवळ एक माहिती नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील सुख, शांती, समृद्धी आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला एक अत्यंत संवेदनशील विषय आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आपल्या सनातन अध्यात्म परंपरेनुसार आपले घर हे केवळ सिमेंट, विटा आणि मातीचे एक भौतिक बांधकाम नसते. आपले घर हे ऊर्जेचे एक अत्यंत जिवंत केंद्र असते. या विश्वामध्ये ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र, प्रकाश आणि अंधार, सुख आणि दुःख अशा दोन परस्परांविरुद्ध बाजू आहेत, अगदी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या ऊर्जा सतत प्रवाहित असतात. पहिली म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा. जोपर्यंत आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो तोपर्यंत घरात आनंद असतो, माणसाचे मन प्रसन्न असते, व्यवसायात प्रगती होते, नोकरीमध्ये बढती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी व प्रेम टिकून राहते. परंतु जसा घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो तसे घरात विनाकारण वाद, आजारपण आणि आर्थिक चणचण, मानसिक तणाव निर्माण होऊ लागतो. अनेकदा लोकांना असे वाटते की नकारात्मक ऊर्जा म्हणजे केवळ कोणतीही भूतप्रेताची बाधा किंवा अघोरी कृत्य होय, परंतु शास्त्रानुसार तसे नाही. नकारात्मक ऊर्जा ही एक दूषित, जड आणि अशुभ तरंग प्रणाली असते. ही ऊर्जा वास्तुदोषामुळे, घरात साचलेल्या जुन्या आणि निरुपयोगी वस्तूमुळे, शेजाऱ्यांच्या किंवा बाहेरील लोकांच्या वाईट नजरेमुळे, नजरदोष किंवा आपल्याच कुंडलीतील ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे निर्माण होऊ शकते. आजचा हा भाग विशेष मिथुन राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, चपळ, हजरजबाबी आणि संवादप्रिय असतात. त्यांचे मन अत्यंत संवेदनशील असते. त्यांच्या या अतिसंवेदनशील स्वभावामुळे वातावरणातील किंवा वास्तूतील सूक्ष्म बदल त्यांना सर्वात आधी जाणवतात. जेव्हा एखाद्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते तेव्हा तिचा पहिला आणि थेट प्रहार मिथुन राशीच्या जातकांच्या मानसिक स्थितीवर आणि त्यांच्या राशी स्वामींवर म्हणजेच बुधावर होतो. बुध हा बुद्धीचा, वाणीचा आणि व्यापाराचा कारक आहे. जेव्हा घरातील वातावरण दूषित होते तेव्हा मिथुन राशीच्या व्यक्तींची निर्णय क्षमता अचानक कमकुवत होते. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षित ताण निर्माण होतो, आर्थिक कोंडी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात पाऊल ठेवताच त्यांची विनाकारण चिडचिड वाढू लागते. अनेकदा बाहेर जाताना हे लोक खूप आनंदी दिसतात, पण घरात येताच त्यांच्या डोक्यावर एक अनामिक दडपण येते. म्हणूनच जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असेल तर निसर्ग आणि तुमची वास्तू काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून तुम्हाला आधीच सावध करत असते. घरात घडणाऱ्या अशाच 10 गंभीर घटना आणि चिन्हे कोणती, ती कशी ओळखावी आणि मिथुन राशीच्या लोकांनी यावर कोणते अचूक आणि तातडीचे उपाय करावेत यांची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती आज आपण या भागात घेणार आहोत. चला तर मग अगदी सविस्तरपणे या 10 लक्षणांचा अभ्यास करूया. पहिला आहे देवघरातील दिवा वारंवार विझणे. आपल्या घरातील देवघर हे संपूर्ण वास्तूचे ऊर्जेचे मुख्य स्रोत मानले जाते. देवघरात आपण जो दिवा लावतो तो घरातील अंधार आणि नकारात्मकता नष्ट करण्याचे प्रतीक असतो. वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात लावलेला दिवा वातीमध्ये पुरेसे तेल किंवा तूप असूनही, तसेच खोलीत कोणताही वारा किंवा पंखा सुरू नसतानाही वारंवार अचानक विझत असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते. एकदा किंवा दोनदा असे घडणे सामान्य असू शकते, परंतु जर ही घटना रोज किंवा वारंवार घडत असेल तर हा वास्तूचा खूप मोठा दोष आहे. याचा अर्थ असा होतो की घरातील नकारात्मक ऊर्जेची तीव्रता एवढी वाढली आहे की ती देवघरातील सकारात्मक प्रकाश सहन करू शकत नाही. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा संकेत त्यांच्या कुलदेवतेची किंवा पितरांची नाराजी दर्शवतो. जेव्हा घरातील आध्यात्मिक शक्ती कमी होते तेव्हा दिव्याच्या वातीवर त्याचा परिणाम होतो आणि दिवा वारंवार शांत होतो. दुसरा आहे नारळ किंवा कलश फुटणे किंवा सडणे. पूजा विधीमध्ये ठेवलेला कलश, त्यातील पाणी अचानक दूषित होते
किंवा कलशावर ठेवलेला नारळ न फोडताच काही दिवसात आतून सडणे किंवा अचानक तडकणे हे घरात येणाऱ्या मोठ्या संकटाचे सूचक आहे. नारळ हा नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे शोषून घेतो. जर तो वारंवार सडत असेल तर याचा अर्थ घरात कोणीतरी वाईट नजर टाकली आहे किंवा घरावर तांत्रिक नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे. तिसरा आहे देवांचे फोटो किंवा यंत्र तुटणे किंवा पडणे. देवघरातील किंवा घरातील भिंतींवर लावलेले देवांचे फोटो, मूर्ती किंवा स्थापित केलेले श्रीयंत्र अचानक खाली पडून फुटणे ही अत्यंत गंभीर घटना मानली जाते. विनाकारण खिळा निघणे किंवा दोरी तुटून फोटो पडणे हे दर्शवते की घरातील सकारात्मक ऊर्जा नकारात्मकतेकडे कमकुवत पडत आहे. मिथुन राशीच्या जातकांच्या कुंडलीत जेव्हा राहू किंवा केतूचा अशुभ प्रभाव वाढतो तेव्हा देवघरात अशा घटना घडतात. चौथा आहे घरात अचानक दुर्गंधी येणे. घर संपूर्ण स्वच्छ असूनही, कीटकनाशके मारूनही किंवा कोणताही सडलेला पदार्थ नसतानाही घरात अचानक विचित्र किंवा कुजल्यासारखी दुर्गंधी येणे हे नकारात्मक ऊर्जेचे मुख्य लक्षण आहे. ही दुर्गंधी काही विशिष्ट कोपऱ्यात किंवा खोलीत जास्त जाणवते आणि काही वेळाने आपोआप नाहीशी होते. अशा प्रकारची दुर्गंधी घरात राशी स्वामी बुधाच्या कमजोर स्थितीमुळे आणि राहूच्या प्रभावामुळे निर्माण होते. पाचवा आहे झुरळे, मुंग्या व किडे यांचा असामान्य प्रादुर्भाव. घरात अचानक काळ्या किंवा लाल मुंग्याचा सुळसुळाट होणे, कोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे वाढणे किंवा विचित्र कीटक वारंवार निघणे हे राशीच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात मुंग्या किंवा कीटकांचा संबंध राहू, केतू आणि शनीशी जोडला गेला आहे. घरात अचानक निर्माण झालेली ही कीटकांची गर्दी तुमच्या आर्थिक नुकसानीचा आणि मानसिक तणावाचा थेट संकेत असतो. सहावा आहे घरात विचित्र व मोठे आवाज येणे. रात्रीच्या वेळी किंवा शांततेत घरात अचानक काहीतरी पडल्याचे अचानक आवाज येतो. छतावर कोणीतरी चालल्यासारखे वाटणे किंवा दरवाजा, खिडक्या विनाकारण वाजणे या घटना नकारात्मकतेची तीव्रता दर्शवतात. अनेकदा जुन्या लाकडी फर्निचरमधूनही विचित्र आवाज येतात, परंतु त्यामागे कोणतीही शास्त्रीय कारणे नसताना असे आवाज वारंवार येणे हे घरातील वास्तू ऊर्जा बिघडल्याचे लक्षण आहे. सातवा आहे घरात घुसमट व दडपण जाणवणे. बाहेरून घरात प्रवेश करतानाच अचानक मन उदास होणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे किंवा घरात श्वास घेताना घुसमट होणे हे नकारात्मक ऊर्जेचे मानसिक लक्षण आहे. घराबाहेर असताना मिथुन राशीचे लोक खूप आनंदी आणि उत्साही राहतात, परंतु घरात पाय ठेवताच त्यांची चिडचिड सुरू होते, डोके दुखू लागते आणि घरातून कधी बाहेर पडू असे वाटते. हे लक्षण घरात नकारात्मकतेचा थर साचल्याने सांगते. आठवा आहे आरसे वारंवार तुटणे. काच किंवा आरसा हा राशी स्वामी बुधाच्या आणि राहू प्रभावाखाली येतो. घरात ठेवलेले आरसे, खिडक्यांच्या काचा किंवा चष्म्यांची काच वारंवार अचानक धडकणे किंवा हाताने पडून फुटणे हे घरातील जड ऊर्जेचे लक्षण आहे. आरसा हा नकारात्मक तरंग परावर्तित करत असतो. जेव्हा ही ऊर्जा सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हा आरसे आपोआप तडकतात असे मानले जाते. नववा तुळस व घरातील झाडे वारंवार सुकणे. तुळशीचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. घरात कितीही पाणी घातले, काळजी घेतली तरीही तुळस वारंवार सुकत असते आणि घरातील इतर इनडोअर प्लांट्स, झाडे कोमेजत असतील तर समजून जा की घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. तुळस सुकणे हे मिथुन राशीसाठी थेट बुध ग्रह कमजोर असल्याचे आणि घरात बुध दोष निर्माण झाल्याचे लक्षण आहे. 10वा आहे विद्युत उपकरणे वारंवार बिघडणे. घरातील टीव्ही, फ्रीज, मिक्सर, पंखे, बल्ब किंवा घड्याळे वारंवार अचानक बिघडणे. नवीन आणलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही लगेच खराब होणे हा राहू ग्रहांचा कोप मानला जातो. जेव्हा घरातील व्हायब्रेशन्स तरंग खूप जास्त नकारात्मक किंवा दूषित असतात तेव्हा त्यांचा परिणाम फटका घरातील विजेच्या उपकरणांना किंवा चुंबकीय क्षेत्राला बसतो. नारळाच्या साहाय्याने नकारात्मक ऊर्जा तपासण्याची सोपी पद्धत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या आसपास किंवा घरातील एखाद्या व्यक्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा नजरदोष आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचा एक सोपा प्रयोग केला जातो.
काय काय साहित्य लागतं त्याला, तर एक जळलेला पाणी असलेला सुका किंवा ओला नारळ घ्या, ज्याला शेंडी असेल. कृती: ज्या व्यक्तींवर संशय आहे किंवा स्वतःभोवती हा नारळ डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. जर घरातील जागेची ऊर्जा तपासायची असेल तर तो नारळ हातात धरून घरातील प्रत्येक कोपऱ्यात फिरा. निरीक्षण काय करायचं, यानंतर हा नारळ देवघरासमोर ठेवा आणि थेट एखाद्या मंदिरात नेऊन अथवा चौकात नेऊन फोडा. जर नारळ घर आतून पूर्णपणे सडलेला, काळा किंवा दुर्गंधीयुक्त निघाला तर समजून जा की त्या व्यक्तीवर किंवा घरावर तीव्र नजरदोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होता, जो नारळाने स्वतःमध्ये शोषून घेतला आहे. मिथुन राशीसाठी नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे विशेष उपाय. मिथुन राशीच्या जातकांसाठी त्यांचे ग्रहमान आणि राशी स्वभाव लक्षात घेऊन खालील अत्यंत प्रभावी उपाय सुचवले आहेत. हे उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख समृद्धी नांदेल. बजरंग बाण पठण. नकारात्मकतेचा नाश. घरातील विचित्र आवाज, दडपण किंवा भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी घरात बजरंग बाण चे पठण करावे. पठण करताना समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. हनुमानजीच्या या पाठामुळे घरातील सर्व प्रकारच्या वाईट शक्ती आणि नकारात्मक तरंग तात्काळ नष्ट होतात. श्रीयंत्र स्थापना आणि बुध मंत्र. मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या देवघरात तांब्याचे किंवा स्फटिकाचे श्रीयंत्र स्थापित करावे. दररोज या यंत्राची पूजा करून राशीस्वामी बुधाचा मंत्र ओम बु बुद्धाय नमः आणि लक्ष्मी मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील आर्थिक कोंडी सुटते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. चांदी कवच किंवा चांदीचे कडे धारण करणे. मिथुन राशीच्या व्यक्तींचे मन नकारात्मक ऊर्जेमुळे खूप लवकर विचलित होते. यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी उजव्या हातात चांदीचे कडे किंवा गळ्यात चांदीच्या चेनमध्ये चांदीचे कवच, हनुमान कवच किंवा दुर्गा कवच धारण करावे. चांदी हा धातू चंद्र आणि बुधाला बळकट करतो, ज्यामुळे मानसिक शांतता लाभते आणि नजरदोष लागत नाही. कापूर आणि भीमसेनी कापूर. धुनी दररोज लाल पेनने सकाळी आणि संध्याकाळी देव आरती करताना भीमसेनी कापूर किंवा त्यात 2 लवंगा टाकून संपूर्ण घरात त्याचा धूर दाखवावा. धुरालाच धुनी असेही म्हणतात. कापुराच्या धुरामुळे घरातील दुर्गंधी, जीवाणू आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळून जाते आणि वातावरण प्रफुल्लित होते. मिठाच्या पानाचा पोछा. दर गुरुवारी सोडून इतर दिवशी घरात फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते. यामुळे घरातील नकारात्मक वास्तु दोष कमी होतात. घरात घडणाऱ्या या 10 घडामोडी केवळ योगायोग नसतात, तर ते निसर्गाने आणि वास्तूने दिलेले पूर्वइशारे असतात. मिथुन राशीच्या जातकांनी या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता वेळी सावध होऊन वर दिलेले सोपे धार्मिक व वास्तु उपाय करावेत. आपल्या वास्तूची आणि मनाची शुद्धता राखल्यास नकारात्मक ऊर्जा कधीही तुमच्यावर हावी होऊ शकत नाही. मित्रांनो, आपल्या घरात घडणाऱ्या या 10 घडामोडी किंवा चिन्हे केवळ एक योगायोग नसतात. निसर्ग, आपली वास्तू आणि आपले ग्रह आपल्याला वेगवेगळ्या संकेताच्या माध्यमातून आधीच धोक्याची सूचना देत असतात. जर आपण या संकेताकडे वेळीच लक्ष दिले नाही तर लहान वाटणारी समस्या भविष्यात खूप मोठे रूप घेऊन येते. विशेषतः मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या घराच्या वातावरणाबाबत अत्यंत सजग राहिले पाहिजे, कारण तुमचे घर जितके शुद्ध आणि सकारात्मक असते तितकी तुमची बुद्धी तीक्ष्ण चालेल, तुमचा व्यापार वाढेल आणि तुमच्या जीवनात प्रगती होईल. वर दिलेले सर्व उपाय अत्यंत साधे, शास्त्रोक्त आणि विना खर्चिक आहेत. हे उपाय पूर्ण श्रद्धेने किंवा विश्वासाने करा. आपल्या वास्तूची, विचारांची आणि मनाची शुद्धता राखल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कधीही हावी होऊ शकत नाही. मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा विशेष भाग, हे सविस्तर मार्गदर्शन आणि हे उपाय तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि मार्गदर्शक ठरले असतील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
हा भाग तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. अशाच प्रकारच्या वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्वामी समर्थ राशी कृपा भविष्य या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हा सर्वांचे जीवन सुखमय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभं भवतु.